नमस्कार सर्वांना. सोल साईट मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मार्च महिना जाता जात नव्हता आणि आता एप्रिल सुरू झालेला आहे. फायनली एप्रिल आलेला आहे. तर आपण बघूया की हा एप्रिल महिना तुमच्या आमच्या सर्वांसाठी एप्रिल कसा असणार आहे. आणि लगेच उद्या फुल मून येत आहे, पौर्णिमा येते आहे, परत हनुमान जयंती आहे. तर त्याचं सुद्धा आपण बघूया की इम्पॅक्ट तुमच्यावर कसे असणार आहे. तर चला बघूया की एप्रिल तुमच्यासाठी कसा असणार आहे आणि गायडन्स काय काय आहे. तर युनिवर्सला, त्या ब्रह्मांडाला थँक्यू बोला आणि आपण रीडिंगला सुरुवात करूया. पहिलंच कार्ड जे आलंय ते हर्मिटचं आलेलं आहे. हर्मिट का आलंय बरं? द मॅजिशियन. ओके. अजून एका डेकमधून आपण कार्ड्स काढून घेऊया. तुम्ही मार्चमध्ये किंवा जानेवारी फेब्रुवारी मध्ये तुमच्या लाईफमध्ये अशा काही गोष्टी झाल्या की ज्यामध्ये तुम्हाला लिटरली खूप जास्त स्ट्रेंथ लागली. खूप जास्त गोष्टी अशा घडल्या की ज्या तुमच्या हाताबाहेर होत्या आणि तुम्हाला काही कळायच्या आतच गोष्टी सगळ्या संपल्या होत्या. ओके. हे सगळं ह्यासाठी झालं होतं कारण काही वेळा ना आपण चुकीच्या ठिकाणीच असतो. काही वेळा चुकीच्या लोकांकडून आपण अपेक्षा लावतो. चुकीच्या अपेक्षा आपण स्वतःकडूनही ठेवतो, स्वतःकडूनही करतो आणि गोष्टी मग स्वतः देव येऊन नष्ट करून टाकतो. आणि तुमच्या बाबतीत हेच झालेलं आहे. कुठेतरी गोष्टी सगळ्या संपलेल्या आहेत आणि त्याचं कारण काय होतं हे तुम्हाला कळलंच नाही. ओके. तर बेसिकली ज्या गोष्टीवर तुम्हाला खूप जास्त प्राईड होता ना, की हे माझं आहे आणि हे कधी खराब होऊच शकत नाही. देवाने तुम्हाला हे दाखवून ठेवलंय, हे दाखवून दिलंय, की कुठल्याही गोष्टी कधीही मी बदलू शकतो. ओके. तू जर चुकीच्या गोष्टी मॅनिफेस्ट करत असशील, तर मी त्या तुला देणार नाहीये, कारण ते तुझ्यासाठी चांगलं नाही. त्यामुळे तुम्हाला खूप क्लिअर असल्या पाहिजे ह्या गोष्टीसाठी, की तुमच्याकडून देव त्याच गोष्टी हिरावून घेतोय ज्या तुमच्यासाठी नाही आहेत. ओके. तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये स्वतःची एक नवीन साईड, नवीन बाजू बघायला मिळणार आहे. जे खूप जास्त रागीट होते, ज्यांना अगदीच राग अनावर होत होता, रागावर कंट्रोल नाही आहे, तशा लोकांना स्वतःची एक शांत साईड बघायला मिळेल. आणि जे लोक खूप एकदम काम, एकदम असे होते की कोणी काही कितीही तुमच्याबरोबर वाईट वागू दे, पण मी रिॲक्ट करणार नाहीये. ओके. मी रिॲक्ट नाही करणार. सगळं सहन करायचं. ओके. अन्याय होतोय स्वतःवर तरी त्याच्याविषयी काही बोलायचं नाही. जाऊ दे, काय करणार, तो असाच आहे, ती अशीच आहे, त्याच्यावर मी काय बोलू. असे जे लोक होते ना, त्यांना स्वतःची ती एक साईड बघायला मिळेल की मी सुद्धा रिबेलियन आहे. मी सुद्धा एखाद्या गोष्टीच्या अगेन्स्ट जाऊन बोलू शकते किंवा मला आता स्वतःच्या हक्कासाठी उभं राहावं लागेल. ओके. ह्या गोष्टी तेव्हा घडतात जेव्हा आयुष्यातून काही असं हिरावलं जातं जे तुमच्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट होतं. ओके. प्रायोरिटी लिस्टवर सगळ्यात पहिले ती गोष्ट होती. आणि त्या गोष्टी जेव्हा हातातून निसटतात ना, तेव्हा तुम्हाला सेल्फ अवेअरनेस येतो आणि तो सेल्फ अवेअरनेस इथे मला दिसतोय. ओके. तुम्ही आत्तापर्यंत दुसऱ्यांसाठी जगलात, दुसऱ्यांसाठी खूप काही केलं, बट एप्रिलमध्ये असं नाही होणार. एप्रिल महिना तुम्हाला खूप काही शिकवून जाईल. एप्रिल नाही म्हणता येणार, ही प्रोसेस ऑलरेडी तुमची स्टार्ट झाली होती. एप्रिलमध्ये तुम्ही त्याच्यावर ॲक्शन घ्यायला स्टार्ट कराल. ओके. सेल्फ अवेअरनेस कुठेतरी येताना दिसते. तुम्हाला हे लक्षात येतील की कोण जेन्युइनली माझ्यासोबत आहे आणि कोण माझ्यासोबत नाटक करत आहे. ओके. कोण स्वतःच्या फायद्यासाठी मला साथ दिल्यासारखं दाखवतं आहे आणि कोण फक्त आणि फक्त जेन्युइनली माझ्याच फायद्यासाठी माझ्यासोबत आहे. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील.
ह्याच्या पहिले तुम्ही जे असे होतात की तुम्ही लोकांना ब्लेम करत होतात. ओके, तो माझ्याशी असा वागला, तो माझ्याशी, त्याने माझ्याशी असं केलं. ती व्यक्ती आता चेंज होऊन स्वतःच्या चुका बघणार आहे. स्वतःच्या चुका ह्या की तो माझ्याशी वाईट वागला. ओके, तो माझ्याशी वाईट वागला, पण मी का विश्वास ठेवला? मी का त्याला वाईट वागू दिलं? मी का तेव्हाच आवाज नाही उठवला? ह्या ज्या तुम्ही केलेल्या चुका आहेत ना, त्या तुम्हाला कळते आणि त्या नुसत्या कळणार नाही, तर त्या आचरणात आणायचा सुद्धा तुम्ही पूर्णपणे प्रयत्न कराल. ओके, पूर्णपणे तुम्ही आचरणात आणायचा प्रयत्न कराल आणि हा जो क्राऊन आहे बघा, हा जो क्राऊन तुमच्या डोक्यावरून काढून घेतला आहे, तो स्वतः युनिवर्स तुम्हाला आणून देणार आहे. ओके, तुमची स्वतःची एक नवीन सुरुवात होणार आहे. तो जो देवानेच तुमच्या डोक्यावरून जो क्राऊन काढून घेतला होता, जो तुमचा इगो होता, जो तुमचा सेल्फ एस्टीम होता की हे असंच आहे किंवा ही माझी जमेची साईड आहे, हा माझ्यावर खूप प्रेम करतो, ही माझ्यावर खूप प्रेम करते, कुठली गोष्ट असू द्या, ज्या गर्वाचं घर खाली, ओके, किंवा अति तिथे माती, हे लक्षात ठेवा. त्या ज्या गोष्टी देवाने तुमच्याकडून काढून घेतल्या, त्या तुमच्या सेल्फ अवेअरनेस नंतर त्या पुन्हा युनिवर्स पुन्हा इमाने, इतबारे आणि इज्जतमध्ये फार असं जल्लोषात तुम्हाला ते पुन्हा आणून देणार आहे. ओके, जी व्यक्ती आत्तापर्यंत फक्त इमोशन्समध्ये अडकलेली होती, फक्त नात्यांमध्ये अडकलेली होती, आणि माझं ह्याच्याशी काहीतरी नातं लागतं, तर ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, हे मी केलं पाहिजे. आत्तापर्यंत जे तुम्ही स्वतःला प्रायोरिटी न देता लोकांना प्रायोरिटी देत आलात. माझ्या फॅमिलीसाठी मी जॉब सोडला, माझ्या फॅमिलीसाठी मी हे केलं, माझ्या फॅमिलीसाठी मी ते केलं, अशी जी व्यक्ती होती, तिच्या आत्ता लक्षात आलेलं आहे की मी खूप मेली लोकांसाठी, खूप काही केलं, जेवढं करायचं होतं अपेक्षेबाहेर. ओके, मी स्वतःलाही जेवढं प्रेम दिलं नाही, तेवढं मी लोकांना दिलं. आणि आता तुमच्या हे लक्षात येणार आहे की नाही, माझी प्रायोरिटी ही मीच असली पाहिजे. ओके, आणि मी कितीही कितीही लोकांसाठी काही केलं तरी पण लोक त्यांच्याच हिशोबाने त्या गोष्टीचा अर्थ घेणार किंवा त्यांना जेव्हा गरज असेल तेव्हाच ते माझ्यासोबत राहणार आहेत. मग मला स्वतःला प्रायोरिटी द्यायची आहे की लोकांना प्रायोरिटी द्यायची आहे, ही जी गोष्ट आहे ती तुमच्या आत्ता लक्षात आलेली आहे आणि एप्रिलमध्ये ती तुम्ही आचरणात आणणार आहात. ओके, हे जे आहे ना, इमोशन्सच्या नादामध्ये तुम्ही कुठेतरी खूप स्वतःशी कॉम्प्रोमाइज केलं. पैशाच्या बाबतीत तुम्ही दुसऱ्यांवर डिपेंडंट होतात. बऱ्याचशा जर हाऊसवाईफ्स आहेत की ज्या ज्या ह्या रीलपर्यंत येऊन पोचल्यात, तर त्यांच्या बाबतीत आपण म्हणू शकतो किंवा कोणीही की तुम्ही पैशासाठी दुसऱ्याला मदत करण्यासाठी स्वतःसोबत अन्याय केलेला आहात. तर येत्या काळामध्ये तुम्ही स्वतःला प्रायोरिटी द्याल. ओके, असं नाही आहे की तुमच्याकडे पैसा नाही आहे, पैसा आहे, त्या कुलपाची चावी तुमच्याकडे आहे, पण तुम्हाला ती लावायची नाही आहे. ओके, तुम्ही ती लावत नव्हतात आणि त्यामुळे कुठे ना कुठे जो समोरचा व्यक्ती येतो तुम्हाला ग्रँटेड घेत होता की ठीक आहे, तुम्ही त्यांनी जर तुमच्याकडून उधार घेतले तर ठीक आहे ना, मी नंतर देतो. लोकांना तुम्ही स्वतः असे वाईब्स देत होतात की मला गरज नाही आहे पैशाची, आता तू स्वतःकडे ठेवून घे. तर हे जे वाईब्स आहेत ना, ते कुठेतरी बदलताना मला आता दिसतात. ओके, कुठेतरी जी व्यक्ती पैशाला तेवढा इम्पॉर्टन्स देत नव्हती, ती व्यक्ती आता खूप प्रोफेशनल होताना मला दिसते आणि खूप तुम्हाला मला हे दिसतंय की आता तुम्हाला हे कळणार आहे की पैसा कसा येतो आणि पैशाला अट्रॅक्ट कसं करायचं. ओके, तुम्ही आता नाती जोडण्यापेक्षा तोडण्यावर जास्त भर द्याल इन द मंथ ऑफ एप्रिल, जे की मी अजिबात नाही म्हणणार की वाईट होतं. हे तुमच्या साठी खूप चांगलं आहे. ओके, तुमच्या प्रगतीसाठी हे खूप चांगलं आहे. ओके, कारण आत्तापर्यंत नाती जपली होती तुम्ही ती फक्त आणि फक्त लोकांसाठी, पण आता तुम्ही जी नाती तोडताय ती तुम्ही स्वतःसाठी तोडताय आणि विथ रिस्पेक्ट. तुम्ही काय असं कोणाला काही बोलून हर्ट नाही करणार. ओके,
तुम्हाला स्वतःच्या चुका कळलेल्या आहे. तुम्हाला कळलेलं आहे की माझी स्ट्रेंथ काय आहे. हे लोकं मला सांगायच्या किंवा ज्या प्रकारे ॲटिट्यूड दाखवतात, तेवढ्या लायकीचे तरी आहेत का? आणि माझी उंची त्यांच्यापुढे काय आहे? हे जे सेल्फ अवेअरनेस आहे ना, हे तुमच्याकडे येणार आहे. इथे सुद्धा बॉटम ऑफ द डेकमध्ये द टॉवर कार्ड आहे. ओके. पण मी पुन्हा तेच सांगेल की इथे टॉवर कार्डच्या खाली एस ऑफ कप्सचं कार्ड होतं. ओके. जेव्हा काहीतरी तुटतं तेव्हाच नव्याची सुरुवात होते आणि तीच नव्याची सुरुवात तुमची होताना दिसते. ओके. तुमचं हार्ट चक्र हील होताना दिसतंय मला. काही नवीन नाती तुम्ही आता अशी जोडणार आहात की जी खरी असतील. ओके. एप्रिलमध्ये काही नवीन नाती, काही नवीन मित्र, नवीन रिलेशनशिप तुमचं असं बनेल की जे तुम्हाला प्रोटेक्ट करेल, जे तुम्हाला जपेल, तुमची काळजी घेईल आणि ती खरी नाती असतील. खऱ्या खोट्यातला जो एक थीन लाईन आहे ना, ती तुम्हाला समजणार आहे की हे माझे आहेत का नाही आणि मी कोणाला प्रायोरिटी दिली पाहिजे, कोणाला नाही. ओके. तुम्ही नाही राहिलात माझ्या लाईफमध्ये ना तरी चालेल. मी एकटी राहील. मी एकटी माझं लाईफ एन्जॉय करेल. मला काही फरक नाही पडणार. पण मला खोटे लोक माझ्या आयुष्यात नको. हा तुमचा आता रवैया असेल. ओके. तर ही खूप चांगली गोष्ट आहे की एप्रिल महिन्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये खूप मेजर चेंजेस होताना दिसतात. हे बघा इथे द टॉवरच्या कार्डमध्ये जे दाखवलेलं आहे की एवढं वीज पडली किंवा आग लागली तरी पण तुम्ही सेफ आहात. ओके. तर ही आग लागली आहे याचा अर्थ आणि त्याच्यात तुम्ही आगीत त्या जळून तुम्ही भस्मसात नाही झालात. तुम्ही अजूनही व्यवस्थित आहात. याचा अर्थ युनिवर्स तुमच्या सोबत आहे आणि युनिवर्स तुम्हाला प्रोटेक्ट करते. ओके. तर स्वतः तो ब्रह्मांड जिथे तुमच्या सोबत आहे तिथे तुम्हाला कोणाची काय भीती आहे, कोण असलं नसलं काय फरक पडतोय. ओके. तर तो जो ब्रह्मांड करता आहे तोच तुमच्या सोबत असताना बाकी लोक म्हणजे नुसतीच गर्दी, त्यांना सोडण्यात काहीच हरकत नाहीये. तर आपण बघूया की एंजल्सद्वारा तुमच्यासाठी काय मेसेजेस आहेत. युनिवर्सला, एंजल्सला थँक्यू बोला. टेक कंट्रोल ऑफ युअर थॉट्स. ओके. मी म्हटलेलं की तुम्हाला ती कुलपाची चावी मिळालेली आहे, मगाशीच मी म्हटलं, आणि सेम इथे सुद्धा तीच चावी निघून आलेली आहे. ओके. तुम्हाला कळतंय. Take control of your thoughts. Your thoughts are creating your reality. Have faith and stay focused on the outcome that you truly desires. Okay. इथे सुद्धा एस ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड आलं होतं. किती कनेक्टेड मेसेजेस येतात बघा की एस ऑफ स्वॉर्ड्स एक न्यू बिगिनिंग तुमच्या विचारांची, आणि जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांची स्वतःची नवीन सुरुवात करायचा डिसिजन घेतला तेव्हा युनिवर्सने तुम्हाला हातात घेतलेला आहे. ओके. त्याने सगळी रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःच्या हातात घेतलेली आहे की आता बाळा मी तुला सांभाळेल. ह्याच्या पुढे सुद्धा मी तुला आधी सुद्धा सांभाळायचा, तुला समजवायचा खूप जास्त प्रयत्न केला, पण तू ऐकलंच नाही. शेवटी माझ्याकडे ऑप्शन नाही राहिलं आणि मला ते जळून भस्मसात करावं लागलं. पण तरीही मी तुला त्यातून वाचवलेलं आहे. तुला वाचवलं आहे कारण तुझं सोल पर्पज हे नव्हतं. हे जे वाईट लोक आहेत त्यांच्या हाती मरणं, ह्यासाठी मी तुला या विश्वात नाही आणलंय. मी तुला या विश्वामध्ये तुझ्या स्वतःसाठी, तुझ्या न्यू बिगिनिंगसाठी आणलेलं आहे. आणि तेच तुम्हाला सांगितलं जात आहे की युअर थॉट्स आर क्रिएटिंग युअर रियालिटी. बी पॉझिटिव्ह. तुम्ही जे विचार करता तेच व्हायब्रेशन्स तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करता. हॅव फेथ अँड स्टे फोकस्ड ऑन द आउटकम दॅट यू ट्रूली डिझायर. स्टे फोकस्ड. ओके. लोक काय बोलतात याने काहीच फरक पडत नाही. अजून एक मेसेज घेते. बी द रिअल यू. युअर ग्रेटेस्ट पॉवर कम्स फ्रॉम बीइंग हू यू ट्रूली आर. ओके. लोकांना, त्या फेक लोकांना तुम्हाला काहीच दाखवायची गरज नाही आहे. तुम्ही जसे आहात बेस्ट आहात. तुम्ही एकटे राहायलाच चालेल. ते लोक हसतील, ते लोक तुम्हाला नावं ठेवतील की माणूस घाणी और व्हॉट एव्हर, काय फरक पडतोय. तो युनिवर्स जर तुमच्या सोबत आहे, त्याने स्वतः तुमची जर तलवार हातात घेतलेली आहे, द मॅजिशियनचं कार्ड आहे, अजून काय पाहिजे. तो जर तुमच्या सोबत आहे तर तुम्हाला दुसऱ्या कोणाची काहीच गरज नाही आहे.
डोंट लेट एनीवन स्वे यू फ्रॉम एक्सप्रेसिंग युअर ऑथेंटिक सेल्फ. ओके, ज्याचं त्याचं लाईफ त्याला जगू द्या. तुम्ही कोणालाही चार आकलेचे शब्द सांगायला जाऊ नका, आणि त्यांनी सांगितलेले जर तुम्हाला पटत नसेल सोडून द्या. कोणालाही तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू एक्सप्लेन करायची गरज नाही आहे. जर तुम्हाला असं वाटतंय की ते उगाच नाहक तुमच्या फंदात पडत आहे, तर एप्रिल महिना ओव्हरऑल मिक्स फिलिंग्सचा मला दिसतोय. कारण जेव्हा तुमच्या लाईफमध्ये खूप सारे चेंजेस होतात, जेव्हा काहीतरी तुटतं तेव्हा न्यू बिगिनिंग होते, पण ते ट्रान्सफॉर्मेशन नक्कीच कठीण असतं. पण युनिवर्स तुमच्या सोबत आहे, त्यामुळे जस्ट हॅव फेथ स्वतःवर आणि त्या देवावर, आणि युनिवर्सला, त्या ब्रह्मांडाला थँक्यू बोल. हे एक जनरल रीडिंग आहे, गरजेचं नाही आहे की तुमच्या सगळ्यांसाठी वर्ड टू वर्ड रेझोनेट करेल. पण तुम्ही या रीडिंगपर्यंत आलात तर नक्कीच ह्यातला काही ना काही मेसेज तुमच्यासाठी असेल, कदाचित अख्खा व्हिडिओही तुमच्यासाठी असेल. तर मला ऐकायला नक्की आवडेल की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला किती रेझोनेट झाला. आणि लाईफचे कोणतेही मोठे डिसिजन्स घेताना पहिले पर्सनल रीडिंग करणं फार गरजेचं आहे. जनरल रीडिंग थ्रू तुम्ही लाईफचे कोणतेही मोठे डिसिजन्स घेऊ नकात. ओके, तर पर्सनल रीडिंगसाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कनेक्ट करू शकता. थँक्यू टू ऑल ऑफ यू अँड लव यू ऑल. बाय.